आणि आज ज्या मंदिराबद्दल माहिती देणार आहे ते मंदिर म्हणजे महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंजर्ले गावच्या कड्यावरचा गणपती। निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या कड्यावरचा गणपती महाराष्ट्रभरात प्रसिद्ध असून रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील जोग नदीच्या मुखाशी हे मंदिर आहे। सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ आंजर्ले गावाचे बंदर आहे। तसेच दापोलीपासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे। याच आंजर्ले गावात कड्यावरचा प्रसिद्ध गणपती आहे। येथील गणपती हा जागृत देवस्थान आहे असे मानले जाते। संपूर्ण मंदिर हे पांढऱ्या दगडात बांधलेले असून मंदिराच्या जवळ शंकराचे मंदिर बांधलेले आहे। याच गणपतीचा इतिहास आणि वैशिष्ट्य आपण जाणून घेणार आहोत। कड्यावरच्या गणपती मंदिराची स्थापना 600 वर्षांपूर्वी झाली असून इसवी सन 1430च्या सुमारास करण्यात आली असल्याचे बोलले जाते। मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती सुबक आणि देखणी आहे। सुमारे 3.5 ते 4 फुटांची ही मूर्ती असून मूर्तीच्या बाजूला रिद्धी सिद्धीच्या मूर्ती आहेत। या मंदिराचे पूर्वीचे बांधकाम हे लाकडी होते, मात्र इसवी सन 1789 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। यानंतर हे मंदिर सुंदर असं उभारण्यात आले। या गणपती मंदिराला कड्यावरचा गणपती असे म्हटले जाते। याचे कारण म्हणजे गणपती स्थान एका छोट्याशा डोंगरावरील कड्यावर आहे। येथून खाली उतरण्यास पायऱ्या देखील आहेत। हे मंदिर पूर्वी गावातील समुद्राच्या काठी असून मात्र समुद्राची पातळी वाढली आणि मंदिर पाण्यामध्ये गेले। यानंतर समुद्रापासून थोडे दूर एका टेकडीवर नवीन मंदिर स्थापन करण्यात आले। यावेळी साक्षात श्री गणेशा मंदिरात स्थानापन्न होण्यासाठी जेव्हा आले तेव्हा त्यांचे पहिले पाऊल डोंगराच्या माथ्यावर पडले। त्याला गणपतीचे पाऊल असे म्हटले जाते आणि दुसरे पाऊल थेट नव्याने स्थापन केलेल्या मंदिरात पडले। मंदिराचा जीर्णोद्धार करत असताना काळ्या दगडावर गिलावा देऊन संगमरवरासारखे शुभ्र मंदिर उभारण्यात आले आहे। मंदिर विस्तीर्ण असून मध्यभागी गणपती व शेजारी शंकराचे देखील मंदिर आहे। गणपती मंदिरासमोर तलाव असून साधारणपणे 65 फूट उंच असलेले हे देवालय 50 फूट ते 40 फूट क्षेत्रफळाचे आहे। मंदिराचे पुनर्जीवन करताना त्याच्या काळ्या दगडाला प्लास्टर केले गेले, ज्यामुळे ते पांढरे दिसू लागले। मंदिराचे आवार विस्तृत असून मध्यभागी गणपतीची मूर्ती आहे आणि त्याशिवाय भगवान शिवाची देखील मूर्ती आहे। मंदिराच्या अगदी समोर एक लहान पण शांत तलाव आहे, जो मंदिराच्या सौंदर्यात भर घालतो। ज्याच्या काठावर एक जुने बकुल वृक्ष असून 1980 मध्ये मंदिराने आपला 200वा वर्धापन दिन साजरा केला। 65 फूट लांबीच्या या मंदिराचे पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 50 बाय 40 फूट आहे। मंदिराची वास्तुकला शैली निसर्गात मिसळलेली असली तरी काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर असे दिसून येते की ते मध्ययुगीन आणि आधुनिक वास्तुकला शैलींना प्रभावित आहे। मंदिराची धार जवळजवळ प्रौढ माणसा इतकी मोठी आहे। मुख्य सभागृहाच्या वरच्या बाजूला असलेल्या मुख्य कलांव्यतिरिक्त मंदिरात 16 लहान कल आहेत। मुख्य कलांवर अष्टविनायक कोरलेले आहेत। मंदिराच्या संपूर्ण रचनेत एक मुख्य सभागृह, एक सभामंडप आणि एक अंगण आहे, ज्यामध्ये 2 दरवाजे आहेत। एक दरवाजा 60 फूट उंच आहे तर दुसरा 40 फूट मोठा आहे। मंदिराच्या सभामंडपात 8 कमानी आणि घुमटाच्या छताचे बांधकाम आहे। या घुमटांच्या मध्यभागी कमळाच्या फुलांच्या सुंदर रचनेची सजावट आहे। या मंदिरातील गणपतीची मूर्ती पाहणाऱ्या प्रत्येकावर एक छाप सोडते। उजव्या हातात एक सोंड दुमडलेले आहे तर भगवान जवळजवळ 5 फूट उंचीच्या दगडी सिंहासनावर बसलेले दिसतात। काळ्या दगडापासून बनवलेली ही मूर्ती त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला त्याच्या पत्नी रिद्धी आणि सिद्धीच्या लहान मूर्तीने सजवलेले आहे। जुन्या लोकांच्या सांगण्यावरून ही मूर्ती पाठवंतांनी बनवली आहे। मागी गणेश उत्सव हा गणपतीच्या जन्माच्या निमित्ताने साजरा केला जाणारा सर्वात महत्त्वाचा उत्सव आहे। प्रसिद्ध सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या अगदी समोर असलेले हे सुंदर मंदिर अनेक सुंदर सूर्यास्तांचे ठिकाण आहे, जिथे कोणीही विलंब करू शकतो आणि जीवाचे सार समजून घेऊ शकतो। अशाच नवनवीन मंदिरांच्या इतिहासासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार।